नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला खूप कठीण वाटतो. ऑल्टरनेटिंग करंट किंवा एसी सर्किट्स. पण घाबरू नका. आज आपण याच्या कठीण आणि भीतीदायक वाटणाऱ्या गणिताला एका अतिशय सोप्या आणि मज्जा येईल अशा भूमितीय कोड्यामध्ये बदलणार आहोत. एकदम झिरो टू हिरो अशी ही आपली आजची जर्नी असणार आहे. भौतिकशास्त्राची ती मोठी आणि किचकट सूत्रे ती आता अक्षरशः फेकून द्या. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. नुसतं पाठांतर करण्याऐवजी आज आपण फेजर डायग्राम्सच्या मदतीने एक अशी भारी व्हिज्युअल टेक्निक शिकणार आहोत ज्यामुळे तुमचा या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जाईल. आजच्या या प्रवासाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण सुरुवात करू डिकोडिंग ऑल्टरनेटिंग करंटने. मग पाहूया रिॲक्टन्स म्हणजे काय, त्यानंतर आपलं वेक्टर सिक्रेट वेपन उघड करू, मग पॉवर ट्रायंगल आणि शेवटी ट्रान्सफॉर्मर्स व रेझोनन्स. हीच ती 5 पावले आहेत जी आपल्याला LCR सर्किट्सवर पूर्ण कमांड मिळवून देतील. तर चला वेळ न दवडता सुरुवात करूया पहिल्या भागापासून, डिकोडिंग ऑल्टरनेटिंग करंट. इथे आपण फेज आणि त्याची प्रभावी मूल्य कशी मोजायची ते समजून घेऊया. आता तुम्हाला तर माहीतच आहे की ऑल्टरनेटिंग करंट सतत एका सायकलमध्ये वर खाली होत असतो, बरोबर? त्यामुळे त्याचं खरं आउटपुट काढण्यासाठी आपण नेहमीची साधी सरासरी वापरूच शकत नाही. इथेच रूट मीन स्क्वेअर म्हणजेच RMSची एंट्री होते. हे RMS व्हॅल्यू आपल्याला व्होल्टेज किंवा करंटचं एक एकदम प्रॅक्टिकल आणि प्रभावी मोजमाप देतं. आणि याचा फॉर्म्युला तो तर अतिशय सोपा आहे. हे प्रभावी RMS मूल्य कसं काढायचं, तर फक्त त्या करंट किंवा व्होल्टेजचं सर्वोच्च म्हणजेच पीक व्हॅल्यू घ्यायचं आणि त्याला 2च्या वर्गमूळाने म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 2 ने भागायचं. बस, हे खरोखरच इतकं सोपं आहे मित्रांनो. पण समजा तुम्ही संपूर्ण AC सायकलची सरासरी काढायला गेला तर काय होईल? उत्तर नेहमी 0 येईल. का? कारण वरचा पॉझिटिव्ह अर्धा भाग आणि खालचा नेगेटिव्ह अर्धा भाग एकमेकांना पूर्णपणे कॅन्सल करून टाकतात. 0. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, रिॲक्टन्स म्हणजेच AC रेझिस्टन्स. इथे आपण आपल्या सर्किटमधल्या मुख्य पात्रांची म्हणजेच कॅरेक्टर्सची ओळख करून घेणार आहोत. हे जे वेगवेगळे घटक असतात ना, ते स्वतःचा असा एक वेगळाच रोध किंवा रेझिस्टन्स तयार करतात. याला आपण रिॲक्टन्स म्हणतो. मजेशी गोष्ट म्हणजे हे एकमेकांना अगदी विरुद्ध दिशांनी ढकलत असतात. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स नेहमी वरच्या दिशेने जोर लावतो, तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध म्हणजे खालच्या दिशेने काम करतो. यानंतर येतो आपला सर्वात इंटरेस्टिंग असा तिसरा भाग, वेक्टर सिक्रेट वेपन. इथून पुढे आपण सूत्रांशिवाय गणितं कशी सोडवायची ते पाहणार आहोत. आता इथे नीट लक्ष द्या. आपल्याला फक्त या घटकांना त्यांच्या दिशेनुसार फेजर डायग्रामवर मांडायचे. कसं? तर रेझिस्टरला सरळ आडव्या रेषेत काढा. मग इंडक्टर जो L ने दाखवतात तो वरच्या दिशेने काढा. हे लक्षात ठेवायला एक भारी ट्रिक सांगतो. लव्ह इज अबाव ऑल म्हणजे L नेहमी वर असतो आणि कॅपॅसिटर तो अर्थातच खालच्या दिशेने. या एवढ्या सोप्या मांडणीमुळे तुमचं अवघड फिजिक्सचं गणित आता एका साध्या जॉमेट्रीच्या प्रश्नात बदलून जातं. आणि जेव्हा तुम्ही हा त्रिकोण पूर्ण करता तेव्हा मिळणारा तो परिणामी कर्ण म्हणजेच हायपोटेनस, त्यालाच आपण इम्पिडन्स असं म्हणतो. हा इम्पिडन्स म्हणजे आपल्या संपूर्ण AC सर्किटचा एकूण रेझिस्टन्स असतो. आता एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आपल्या सर्किटमध्ये ही वेगवेगळी पात्र एकत्र काम तर करत आहेत, पण या सर्वांमध्ये खऱ्या अर्थाने पॉवर कोण खाऊन टाकतंय? ऊर्जेचा खरा गुन्हेगार नक्की आहे तरी कोण? विचार करा बरं. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल आपल्या चौथ्या भागात, द पॉवर ट्रायंगल. इथे आपण समजून घेऊया की आभासी ऊर्जा आणि खरी ऊर्जा यातील फरक काय आहे. तर मित्रांनो, गुपित असं आहे की इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे दोघेही अगदी सज्जन लोक आहेत. ते फक्त एकमेकांकडे पॉवरची नुसती फेकाफेक करत असतात. पण खरा विलन, तो दुष्ट गुन्हेगार दुसरा कोणी नसून आपला रेझिस्टर आहे. होय, रेझिस्टरमुळेच खऱ्या अर्थाने पॉवर लॉस होतो. त्यामुळे इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ॲपेरंट पॉवर आणि ॲक्च्युअल पॉवरमधला फरक समजून घेणं. ॲपेरंट पॉवर म्हणजे वरवर दिसणारी ऊर्जा जी एखाद्या नवशिकायाला वाटू शकते की वापरली जात आहे, यात फेज डिफरन्सचा विचार केलेला नसतो. पण ॲक्च्युअल पॉवर ती म्हणजे ती खरी ऊर्जा जी खरोखरच फक्त आणि फक्त रेझिस्टरने खर्च केलेली असते. मगाशी आपण बघितलं ना, ते 2 सज्जन एकमेकांकडे ऊर्जा फेकत असतात. त्यांच्या या सततच्या खेळामुळे एक वॉटलेस घटक तयार होतो. म्हणजे बघा, हा करंट सर्किटमध्ये फिरतोय, तो ॲक्टिव्ह आहे, पण प्रत्यक्षात तो शून्य काम करतोय. तो कोणतीही खरी ऊर्जा वापरतच नाही. म्हणूनच त्याला वॉटलेस म्हणतात. चला, आता आपण शेवटच्या म्हणजे 5व्या भागाकडे वळतोय, ट्रान्सफॉर्मर्स व रेझोनन्स.
हे सर्व आपण खऱ्या आयुष्यात कुठे आणि कसं वापरतो ते पाहूया. ट्रान्सफॉर्मर्सचा विचार केला तर तिथे कॉईलच्या फेऱ्यांचं म्हणजे टर्न्सचं प्रमाण अतिशय महत्त्वाचं असतं. हे टर्न्स थेट व्होल्टेज वाढवू किंवा कमी करू शकतात. पण लक्षात ठेवा, पॉवर नेहमी बॅलन्स्ड राहिली पाहिजे, बरोबर? म्हणूनच व्होल्टेज जसं वाढतं अगदी त्याच्या व्यस्त प्रमाणात म्हणजे इन्व्हर्सली करंट कमी होतो. आणि रेझोनन्स म्हणजे काय? तर अशी अवस्था जिथे सर्किटमध्ये एक जादू होते. वर ओढणारा आणि खाली ओढणारा वेक्टर एकमेकांना पूर्णपणे कॅन्सल करून टाकतात. याचा परिणाम काय होतो? तर सर्किटचा एकूण इम्पिडन्स त्याच्या एकदम निचांकी पातळीवर म्हणजे मिनिमम लेवलवर येतो आणि फेजमधला फरक चक्क शून्यावर पोहोचतो. ही जी रेझोनन्सची अवस्था आहे ना, ती किती अचूक आणि तीक्ष्ण आहे हे आपण एका खास गोष्टीने मोजतो. त्याला म्हणतात क्वालिटी फॅक्टर किंवा क्यू फॅक्टर. आणि मजेची गोष्ट म्हणजे हा क्यू फॅक्टर पूर्णपणे आपल्या सर्किटमधल्या त्या 3 मुख्य घटकांच्या व्हॅल्यूजवरच अवलंबून असतो. तर मग एकदा का तुम्हाला हे वेक्टरचं सिक्रेट समजलं की पाठांतराची काहीच गरज उरत नाही. एसी सर्किटसारखी वाटणारी ती अवघड गणितं आता एका साध्या जॉमेट्रीच्या मदतीने सहज सोडवता येतात. आता विचार करा, जर फक्त एका साध्या त्रिकोणामुळे फिजिक्सचा एवढा मोठा गुंता सुटत असेल तर विज्ञानातली अशी आणखी किती रहस्य असतील जी अशाच एखाद्या सोप्या भूमितीत लपलेली असतील? शोधायलाच हवा, नाही का?